शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर, कर्जत येथे पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध. VST शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते. शासकीय अनुदानास पात्र. आजच सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा. संपर्क 9665989111 8625060787. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून जरांगे पाटील यांनी आपली भूमिका कठोर घेतली आहे. मात्र आरक्षणाच्या प्रश्नासाठी ओबीसी नेते कर्जत तालुक्यात कुठे होते असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी कर्जत तालुक्यातील कोणत्याही नेता ओबीसी समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी आला नाही. अखेर तरुणांना एकत्र येत ओबीसी समाज टिकला गेला पाहिजे याच भूमिकेत कर्जत तालुक्यातील काही तरुण ओबीसी समाजासाठी संघर्ष करत राहिले. मात्र कर्जत तालुक्यातील राजकीय नेते मराठा समाजाच्या भावना दुखावतील म्हणून कुणीच आलं नाही. मात्र हा समाज तरुणांनी आरक्षणासाठी वाचवला असं म्हणायला काही हरकत नाही. अनेक तरुण ओबीसी मधून समाजाच्या अस्तित्वासाठी रिंगणात उतरण्याची शक्यता, त्यात हरेश जानू सोनावळे हे नाव अग्रेसर आहे. म्हणून ओबीसी तरुण नक्कीच येणारी निवडणुकीमध्ये ओबीसी समाजात जनजागृती करून या इच्छुक उमेदवारांची पोलखोल करणार आहेत. ओबीसी आरक्षण मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी कर्जत तालुक्यातील कोलिवली गावातून सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली आहे. हरेश जानू सोनावळे, श्री मारुती बागडे, श्री बळीराम ऐनकर, तसंच श्री वसंतदादा कोळंबे, श्री भगवान धुळे, श्री विनायक चोखट, दिवंगत श्री एनडी म्हात्रे सर इत्यादी या जनजागृती मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. मंत्रालयात जाऊन ओबीसी आरक्षण मुद्द्यावर 2500 हरकती दाखल केल्या आहेत. विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी. मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.